नमस्कार मित्रांनो, कमांड दत्त यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। आणि आज आम्ही चाललोय मुंबई दर्शनाला, म्हणजेच मुंबादेवीच्या दर्शनाला चाललोय। ना आजचा ब्लॉग हा विशेष असणार आहे, कारण माझ्याबरोबर आहे सायली। आज आमचा कपल ब्लॉग असणार आहे, तर व्हिडिओ स्किप नको करू, व्हिडिओ कंटिन्यू बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राइब करा। अकराने आता आम्ही सायली आणि मी चाललो आहोत, घरातून निघतोय। आपल्याला पहिलं विरार स्टेशनला जायचं आहे आणि तिथून आपल्याला ट्रेन पकडून मरीन लाईनला उतरायचं आहे। मुंबईला वास्तव्यास असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने एकदा तरी मुंबादेवीचं दर्शन नक्की घ्यावं। तर आज आम्ही पण विरारवरनं निघालोय मुंबादेवीच्या दर्शनाला। मी म्हटलं आज मुंबादेवीचं दर्शन घेऊन आपल्या पुढील वाटचालीला आपण सुरुवात करावी। ट्रेनमध्ये गर्दी असल्यामुळे आम्हाला बोरिवलीनंतर बसायला जागा भेटली। फास्ट लोकल पकडल्यामुळे आम्हाला मुंबई सेंट्रल या स्थानकात उतरावं लागलं। इथून मरीन लाईनला उतरण्यासाठी आम्हाला स्लो लोकल पकडावी लागली। आणि आता आपण पोहोचलोय मरीन लाईनला। मरीन लाईन या स्थानकापासून अवघ्या 1.5 किलोमीटरच्या अंतरावरती मुंबादेवीचं मंदिर वसलेलं आहे। ब्रिजवरनं खाली उतरताच आम्हाला शेअरिंग टॅक्सी भेटली। नंतर टॅक्सीवाल्या दादांनी आम्हाला एका मस्जिद जवळ उतरवलं। तिथून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरती मुंबादेवीचं मंदिर होतं आणि आम्ही शेअरिंग ऑटोतनं उतरलो आणि अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरती मुंबादेवीचं मंदिर आहे। आणि जुलैचा महिना चालू आहे आणि जुलै महिन्यामध्ये पावसाळा असतो, खूप पाऊस पडतो, परंतु आज भरपूर ऊन आहे। अगदी 35 ते 36 सेल्सिअसचं तापमान आहे। पावसाळ्याचे दिवस असूनही कडाक्याचं ऊन लागत होतं। अगदी 2 मिनिटातच आम्ही मुंबादेवीच्या मंदिराच्या इथे पोहोचलो। दक्षिण मुंबईतील भुलेश्वर परिसरात हे मंदिर स्टील आणि कपड्यांच्या बाजारपेठांच्या मध्यभागी वसलेले आहे। दर दिवशी शेकडो भाविक माता मुंबादेवीच्या दर्शनाला येतात। मंदिराच्या प्रवेशद्वारावरच आम्ही देवीसाठी खण्या नारळाची ओटी आणि हार घेतला। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या देवीची थोडक्यात आख्यायिका सांगेन। हे मंदिर देवी पार्वतीला तिच्या मच्छिमार रूपात समर्पित आहे। महाकालीचे रूप धारण करण्यासाठी देवी पार्वतीला चिकाटी आणि एकाग्रता मिळवावी लागली। त्यावेळी भगवान शिव यांनी देवी पार्वतीला एका मच्छिमार रूपात पुनर्जन्म घेण्यास सांगितले, ज्याद्वारे ती मच्छिमार म्हणून चिकाटी आणि एकाग्रतेची क्षमता प्राप्त करू शकते। कारण एक मच्छिमार मासेमारी शिकताना हे दोन्ही गुण प्राप्त करतो। त्यानंतर देवी पार्वतीने मासेमारी स्त्री म्हणून अवतार घेतला आणि मच्छिमारांच्या ठिकाणी सध्याचे स्थान मुंबई या ठिकाणी आश्रम घेतला। लहानपणी देवी पार्वतीला मत्स्य म्हणून ओळखले जात असे आणि नंतर तिला तिच्या मच्छिमार रूपात मुंबा म्हणून ओळखले जाऊ लागले। मुंबाने मच्छिमारांच्या मार्गदर्शनाखाली चिकाटी आणि एकाग्रता शिकण्यात स्वतःला समर्पित केले, कारण ते एकाग्रता आणि चिकाटीने मासे पकडण्याच्या त्यांच्या व्यवसायात उत्सुक होते। जेव्हा मुंबाने चिकाटी आणि एकाग्रतेच्या तंत्रात अद्भुत मिळवले, तेव्हा तिला जिथून आले होते तिथून परतण्याची वेळ आली। भगवान शिव मच्छिमाराच्या रूपात आले आणि मुंबाशी लग्न केले, कारण ती खरोखर कोण आहे हे त्यांनी ओळखले। नंतर मच्छिमारांनी तिला तिथे कायमचे राहण्याची विनंती केली आणि म्हणून ती ग्रामदेवता बनली। तिथल्या लोकांमध्ये तिला आई असे संबोधले जात असल्याने तिला मुंबाई असे नाव पडले आणि तिच्यावरूनच मुंबई ह्या शहराला मुंबई हे नाव पडले। नंतर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो। आणि तुम्हाला आजची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा। धन्यवाद।